नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला खूप विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. काही ठिकाणी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 5व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी लोक विधीनुसार नागदेवाची पूजा करतात. असे केल्याने खूप शुभ फळे मिळतात. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळते आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात असे मानले जाते. मित्रो, नागदेवतेला भगवान शिवाचे गण देखील मानले जाते. त्यामुळे त्यांची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते. या दिवशी एक अतिशय शुभ संयोग घडत आहे, ज्यामुळे नागपंचमी यावर्षी अधिक खास ठरेल. यावर्षी नागपंचमी कोणत्या दिवशी येते, पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त काय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर समजून घेऊया. मित्रो, नागपंचमीच्या दिवशी हे शुभ योग तयार होत आहेत. यावर्षी नागपंचमीच्या दिवशी 2 अत्यंत शुभ योग तयार होत आहे, ज्यामुळे हा दिवस खूप खास बनत आहे. कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी होणारी नागपंचमीला सौभाग्य योग बनत आहे. त्याच वेळी शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरी होणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी शिवयोग तयार होत आहे. यामुळे नागदेवता आणि भगवान शिव यांची पूजा करून व्यक्तीची इच्छा पूर्ण होऊ शकतात. मित्रो, नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी लोक नागांची पूजा करतात आणि त्यांना दूध देखील अर्पण करतात. नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात खूप जुनी आहे आणि या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे. मित्रो, यावर्षी नागपंचमी 29 जुलै 2025 रोजी सकाळी 5:24 पासून सुरू होईल. पंचमी तिथी 29 जुलै 2025 रोजी दुपारी 12:46 संपेल. म्हणूनच नागपंचमी 29 जुलै रोजी साजरी केली जाईल. मित्रो, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन विधीनुसार पूजा करावी आणि उपवास धरावा. यानंतर तुमच्या घरातील देवघरात शिवाची पूजा करावी. या दिवशी अनेक जण नागदेवतांचे चित्र देवघरात चिकटून त्याची पूजा करतात. यावेळी धूप, दीप, अगरबत्ती, फुले वाहून तर पूजा केली जातेच, शिवाय कापसाची माळ करून देखील नागदेवताला घातली जाते. हळद कुंकू वाहिली जाते. तसेच लाया बत्तासे यांचा प्रसाद दाखविला जातो. सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी पिठाच्या गोळ्यात पुरण घालून ते उकडून त्याचे धिंडे बनवले जातात. हा नैवेद्य विशेष करून नागपंचमीलाच बनवला जातो. गावाकडे काही जण जवळच्या शेतात किंवा साप येऊ शकतील अशा ठिकाणी दुधाची वाटी ठेवून आपल्या रानात किंवा वारुळ असलेल्या ठिकाणी देखील पूजा करतात. मित्रो, श्रावण महिन्यात साप पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. असे मानले जाते की साप कोणत्याही व्यक्तीला इजा करीत नाही. म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते. शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते, तर कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला बिहार, बंगाल, ओरिसा, राजस्थान इत्यादी ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते. शास्त्र आणि पुराणानुसार नागदेवता स्वतः पंचमी तिथीचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीही येते. नागपंचमीला योग्य विधीनुसार नागदेवाची पूजा केल्याने कुंडलीत उपस्थित राहू आणि केतूशी संबंधित कालसर्प सारखे दोष सुद्धा दूर होतात. नागदेवाला पाताळाचा स्वामी देखील म्हटले आहे. म्हणून तर पंचमी तिथीच्या दिवशी चुकूनही जमीन खोदू नये. तर मित्र, ही होती 2025 मध्ये नागपंचमी केव्हा आहे आणि त्याची तिथी, शुभमुहूर्त आणि महत्त्व काय याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.